बघणार आहोत मित्रांनो आंतरराष्ट्रीय संघटना आणि हमखास कुठली परीक्षा असो हमखास एक ना एक प्रश्न एक किंवा दोन प्रश्न याच्यावर असतो म्हणजे असतोच मित्रांनो आंतरराष्ट्रीय संघटनांवर. तर हे जे आहे हे ॲथोराइज सिलेबसचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक असणार नाही. हे जुनं 11वीचं जे आहे ते पुस्तक आहे 11वीचं, त्याच्यामुळे याच्यात जे आहे ते ॲथोराइज माहिती आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ठीक आहे. तर बघा याच्यात सुरुवातीला प्रस्तावना प्रकरण 7 आहे हे. आपण याच्यातलं फक्त आंतरराष्ट्रीय संघटना हे पाहणार आहोत. सगळ्या संघटनाविषयी सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यावर आपण प्रश्न उत्तर सुद्धा समोरील भागात घेणार आहोत. बघा आता याच्यामध्ये आपण सविस्तर घेऊया. ठीक आहे. मागील प्रकरणात आपण शीतयुद्ध ध्रुवीकरण हे रशियन विघटन वगैरे जे आहे ते मागील प्रकरणात यांच्या 11वीचे जे आहेत ते पाहिलं होतं त्यांनी. तर महायुद्धानंतर तयार झालेलं आता संयुक्त राष्ट्र संघटनेचे देखील या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. कधी झाले होते हे? दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेचा देखील आपण या अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता युद्ध लोकांच्या मनात भीती निर्माण करते, तसेच संस्कृती मालमत्ता मानव जीवनाचं हे युद्धाबद्दल त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं की वेगवेगळ्या संघटनांची निर्मिती झाली. आता संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स काय पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली राष्ट्रसंघ ही पहिली आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी जागतिक शांतता आणि सुरक्षितता स्थापन करण्यात अयशस्वी झाली होती. सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. दोन्ही महायुद्धात मोठ्या प्रमाणात मानव आणि वित्त हानी झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दुसरी एक प्रभावी संघटना असावी असे जागतिक समुदायास वाटले. युद्धाच्या काळात जागतिक पातळीवर नेते एकत्र आले. जागतिक शांतता लोकांचे आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य बाबतीत गंभीर चर्चा करू लागले. याबाबत अनेक परिषदांमधून नियोजन झाले आणि राज्यांनी काय केलं की एक मजबूत आंतरराष्ट्रीय संघटना ही प्रभावी भूमिका बजावू शकेल या विचारातून संयुक्त राष्ट्र ही संघटना स्थापन झाली. ठीक आहे. म्हणजेच युनो ज्याला आपण म्हणतो युनायटेड नेशन. तर ती कशी स्थापन झाली की शांतता ही मूळ जे कारण आहे ती घेऊन की युद्ध होऊ नये. आता या दुसऱ्या महायुद्धाची कारणं काय होती तर ते आपल्याला येणार नाही तरी पण आपण पाहून घेऊ. 16 जून 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे 51 देशांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर म्हणजे त्यांची जी सनद असते त्याच्यावर सह्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये 25 एप्रिल 1945 ते 26 जून 1945च्या दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या परिषदा झाल्या होत्या. सॅन फ्रान्सिस्को येथे संयुक्त राष्ट्राची घटना लिहिण्यात आली. तिलाच सनद किंवा चार्टर असे म्हणतात. बघा याच्यावर प्रश्न असा पडू शकतो की संयुक्त राष्ट्राची घटना कोणत्या ठिकाणी लिहिण्यात आली होती किंवा सनद किंवा संयुक्त राष्ट्राचे चार्टर जे आहे ते कुठं लिहिली होती तर ती सन फ्रान्सिस्को या ठिकाणी लिहिली गेली होती. ठीक आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर बघा आता संयुक्त राष्ट्रसंघाची सनद या नव्या संघटनेवर हेतूवर प्रकाश टाकते. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणे. संयुक्त राष्ट्राचे हेतू आणि उद्देश. आता याच्यामध्ये काय आहे की संयुक्त राष्ट्र कशासाठी स्थापन झाले त्याचे उद्देश काय होता आणि हेतू काय होता. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहील. शांततेला धोका पोहोचविण्याच्या गोष्टीपासून बचाव किंवा दूर करण्यासाठी उपाय करेल पहिलं. त्याच्यानंतर दुसरा आंतरराष्ट्रीय कायदा व न्याय तत्वाशी जुळून घेऊन आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. जागतिक सर्व राष्ट्रांमधील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक प्रश्न मानवी जीवनाशी निगडीत असलेले सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्नशील राहील. वंश लिंग भाषा धर्म मानवामध्ये भेदभाव होणारा त्याच्यावरही ते काम करेल. त्याच्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये मिलाप घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र कार्य करेल. त्यानंतर राष्ट्राचे प्रादेशिक अखंडत्व राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र बळाचा वापर टाळतील. सामूहिक हितासाठी लष्करी बळाचा वापर संयुक्त राष्ट्रे करेल. आता संयुक्त राष्ट्राची तत्वे काय तर संयुक्त राष्ट्राची स्थापना सार्वभौम सभासदत्व राष्ट्राच्या समानतेच्या दर्जावर झालेली आहे. सर्व सभासद राष्ट्रांना संयुक्त राष्ट्राच्या सभासदत्वाचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. सर्व सभासद जे आहेत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता न्याय यांना बाधा येणार नाही याची काळजी घेतील.
अंतर्गत वाद शांततेच्या मार्गाने सोडवतील, प्रादेशिक अखंडत्व राखण्यासाठी सर्व सभासद राष्ट्रबळाचा वापर करणार नाहीत, त्यानंतर सर्व सभासद राष्ट्राच्या सनदेनुसार सामूहिक कारवाईला मदत करतील, संयुक्त राष्ट्राची सभासद नसलेली राष्ट्रे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील, संयुक्त राष्ट्राची सनद संयुक्त राष्ट्रांना कोणत्याही सभासद राष्ट्रांच्या न्यायिक अधिकार क्षेत्रात मध्यस्थी करून समेट घडवून आणण्याचा अधिकार देते. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता, राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणे, आर्थिक, सामाजिक आणि मानवी जीवनाचे जे संरक्षण आहे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी व आंतरराष्ट्रीय जगतात सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी, तसेच सर्वांसाठी मूलभूत हक्क आणि मानवी हक्क यांचा कोणत्याही प्रकारचा वंश, भाषा, लिंग आणि धर्म यावरून भेदभाव न करता जपणूक करणे यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली होती. आता बघा संयुक्त राष्ट्राची रचना कशी आहे. तर संयुक्त राष्ट्राची रचना याची महासभा असते, त्याच्यानंतर सुरक्षा परिषद असते, त्याच्यानंतर आर्थिक व सामाजिक मंडळ असते, त्यानंतर विश्वस्त मंडळ असते, आंतरराष्ट्रीय न्यायालय सुद्धा असते आणि सचिवालय सुद्धा. आंतरराष्ट्रीय न्यायालय या ठिकाणी आपली केस चालू आहे आपल्या देशाची, जी की जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेमागचा हेतू कोणते आहेत. आता हे हेतू आहेत आमसभा संयुक्त राष्ट्राच्या ध्येय साध्य करण्यासाठी सनदेत 6 प्रमुख शाखांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हे 6 शाखा पाहिल्या. आता महासंघाचे काम काय आहे. ठीक आहे. महासंघाचे, सुरक्षा परिषदेचे, याचे सगळ्याचे आता आपल्याला कामं पाहायचे आहे. तर महासंघाचं जे आहे ते महासंघ हे संयुक्त राष्ट्राचे कायदेमंडळ म्हणून काम करते. ठीक आहे. प्रत्येक सभासद राष्ट्रात 5 वर्षाचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवता येतात. आता आपण काय आहे सगळं न घेण्यापेक्षा आणि प्रत्येक सभासद राष्ट्रात एक मत देण्याचा अधिकार असतो. आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर महासभेचे अधिवेशन वर्षातून एकदा भरते आणि महासभेच्या महत्त्वाच्या विषयावर उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या 2/3 बहुमतांनी निर्णय घेतले जातात. ठीक आहे. आता महासभेचे अधिकार आणि कार्य. महासभेला सर्वसाधारण चर्चात्मक, देखरेख, आर्थिक, निवडणूक विषयक आणि घटनात्मक कार्य करावी लागत असतात. ठीक आहे. आता बघा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक मंडळ यासारख्या घटकांच्या सदस्यांची निवड करणे हे त्यांचे एकंदरीत काय तर अधिकार आहेत. आता सगळे काही एवढं डीप येणार नाहीत. तुम्ही जर राज्यसेवा वगैरे करत असाल तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. सरळ सेवेला डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात, पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि सबस्क्रायबरचं तेवढं पाहायचं, सबस्क्राईब करायचं नक्की महत्त्वाचं असते मित्रांनो. एवढं हे वाटते की मला एखाद्यानं सबस्क्राईब केलं पाहिजे कोणतरी. ठीक आहे. सबस्क्राईब करून घ्या तेवढं प्लीज. बघा आता सुरक्षा परिषद, सिक्युरिटी काउन्सिल काय आहे. तर सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्राचे कार्यकारी मंडळ म्हणून आहे. तर सुरक्षा परिषदेचे 15 सदस्य असून त्यापैकी 5 कायम सदस्य असतात. आता हे 5 कायम सदस्य कोण आहेत त्याच्यावर प्रश्न पडत असतो. तर इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे आहेत. त्यावेळेस आपल्याला म्हटले होते पण आपले नेहरू भाऊ नाही म्हणे. 10 अस्थायी सदस्य निवड 2 वर्षासाठी महासभेकडून करण्यात येते. तर सुरक्षा परिषदेवर सभासद राष्ट्र एक प्रतिनिधी पाठवू शकतो. आता जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी सनदेनुसार सर्व स्थायी सदस्यांना नकाराधिकार म्हणजेच व्हिटोचा एक पॉवर दिलेला आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रामुख्याने सुरक्षा परिषदेच्या खांद्यावर असते. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आता सुरक्षा परिषदेची कार्य काय काय आहेत. तर सुरक्षा परिषदेची कार्य आहेत आंतरराष्ट्रीय शांतता, याची तुम्हाला PDF सुद्धा मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे हे सुरक्षा परिषदेचं प्रमुख कार्य आहे. ठीक आहे. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, PDF घेऊन सविस्तर वाचा. कोणत्याही हल्ल्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे, नवीन सदस्यत्व देण्यासाठी किंवा रद्द करण्याची महासभेत शिफारस करणे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीमध्ये महासभेचे सहभाग घेणे, महासभेत सरचिटणीस पदाच्या उमेदवाराचे नाव सुचवणे. आता संयुक्त राष्ट्राची महत्त्वाची अंगे कोणती आहे, महासभेचे अधिकार काय स्पष्ट करते, सुरक्षा परिषदेची रचना कशी आहे आणि सुरक्षा परिषदेचे कार्य काय आहेत. त्याच्यानंतर बघा आर्थिक आणि सामाजिक मंडळ काय.
हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. इकॉनॉमिक्स अँड सोशल काउन्सिल याच्यामध्ये काय प्रामुख्याने मानवी हक्क जे आहे त्याच्यावर काम केले जाते. मानवी हक्क, स्वातंत्र्य यांच्या पुरस्कारासाठी त्यांना प्रोत्साहन व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आर्थिक सामाजिक मंडळ संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख शाखांची निर्मिती झाली आहे. आर्थिक सामाजिक मंडळाची स्थापना करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक समस्या सोडवणे. आता आंतरराष्ट्रीय संस्कृती, संरक्षण आणि शैक्षणिक सहकार्याने करण्याचे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. आता याची रचना कशी आहे तर आर्थिक आणि सामाजिक मंडळाच्या तब्बल 54 सदस्यांची निवड महासभेकडून 3 वर्षासाठी करण्यात येते. किती वर्षासाठी करण्यात येते? 3 वर्षासाठी. यातील 1/3 सदस्य दरवर्षी बदलण्यात येतात. किती? 1/3. निवृत्त होणारे सदस्य लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र ठरतात. सदस्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि भौगोलिक क्षेत्रासाठी आवड त्यांच्या निवडीच्या वेळी महासभा लक्षात घेते. ही राष्ट्रे कोणत्याही चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात. या मंडळाचे सदस्यत्व वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून देण्यात येते. आर्थिक आणि सामाजिक मंडळे वर्षातून 2 किंवा अधिवेशन भरतात. गरज भासल्यास अधिवेशन बोलवण्यात येते. ठीक आहे. आता याची कार्य काय आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य बाबतीत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. वरील बाबतीत महासभेस आवश्यकता सूचना देणे, त्यानंतर वरील विषयाच्या बाबतीत राष्ट्रात समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा बोलवणे, विशेष समित्यांच्या कार्यात सहकार्य आणि देखरेख करणे हे त्यांची प्रमुख कारणे आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता विश्वस्त मंडळ काय असते तर एखाद्या विभागाचे विश्वस्त म्हणून काम करण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांनी विश्वस्त मंडळावर सोपवलेली आहे. या मागचा उद्देश हा आहे की विभागाचा विकास करणे आणि त्याचा विकास साधल्यावर त्यांना स्वातंत्र्य देणे किंवा त्याची सोय करणे. दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं होतं, इटली, जापान आणि जर्मनी या पराजित राष्ट्रांना विभागून संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली त्यांना देण्यात आले होते. त्यांचा विश्वस्त म्हणून काम करण्यासाठी सनदेतील एक विश्वस्त समिती स्थापन करण्यात आली होती. आता जवळजवळ सर्व विभाग स्वतंत्र आहेत, त्यामुळे विश्वस्त मंडळाचे काम जवळपास संपुष्टात आलेले आहे. 20व्या शतकाच्या अखेरीस विश्वस्त मंडळाचे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण केलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आंतरराष्ट्रीयचं मुख्यालय कुठं आहे काय नाही याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्राचे न्यायमंडळ म्हणून कार्य करते. तर याच्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्र त्यांचे सदस्य असतात. एवढेच नव्हे तर जी राष्ट्र सदस्य संयुक्त राष्ट्राचे सदस्य नाहीत ती राष्ट्रे सुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य होऊ शकतात. सॅन फ्रान्सिस्को येथे या न्यायालयाच्या स्थापनेचा ठराव संमत करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर हेग या ठिकाणी आहेत, जे नेदरलँडमध्ये. IMP आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नेदरलँड हेग इथं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. न्यायालयाचे सर्व निर्णय हजर असलेल्या न्यायाधीशांच्या बहुमताने घेतले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व्यक्तींना बंधनकारक असतात, मात्र या न्यायालयाचे निर्णय सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नसतात, कारण सदस्य राष्ट्रे सार्वभौम असतात. महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला त्यांच्या समोर असलेल्या खटल्यांचा निकाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे त्यांना विचारण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर सल्ला देण्याचे काम ते करते. हे न्यायालय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या घटनेचा स्वीकार केलेल्या सार्वभौम सदस्यांच्या वादावरच फक्त चर्चा करत असते. म्हणजे बायकोन नवऱ्याला मारलं तर इथं जाता येत नाही. ठीक आहे. इंटरनॅशनल लेवलच्या बायका पाहिजे. मग न्यायाधीशांची निवड 9 वर्षासाठी केली जाते, 15 न्यायाधीशाची. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे महासभेत सुरक्षा परिषदेचे तसेच इतर विशेष समित्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील काम करत असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने वेगवेगळ्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत, मात्र या न्यायालयाचा अधिकार काही मर्यादा येतात. आता कुठल्या मर्यादा येतात, सचिवालय काय आहेत ते बघूया आपण. सचिवालय जे आहे ते संयुक्त राष्ट्राच्या प्रशासकीय विभाग आहे. आता सरचिटणीस हा जो आहे हा संयुक्त राष्ट्राच्या सचिवाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. महासंघ सचिवाची नेमणूक सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार 5 वर्षासाठी करण्यात येत असते. ठीक आहे. आता काय आहे तर त्याची कार्य कुठली आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. याच्यावर काही सविस्तर आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधित्व काम करतात. त्याच्यानंतर काय आहे तर त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या विशेष समित्या कुठल्या आहेत. आता या समित्यावर प्रश्न पडत असतात मित्रांनो. तर पहिली जी आहे ती आहे जागतिक आरोग्य संघटना.
हमखास याच्यावर प्रश्न पडतो. वरील 6 घटकांच्या व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण 20 विशेष समित्या असून त्यापैकी काही खालील प्रकारे आहेत. WHO तुम्हाला माहीत आहे, जागतिक आरोग्य संघटना, त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही काय आहे, तर संयुक्त राष्ट्राची ही एक आरोग्याच्या क्षेत्राशी काम करणारी समिती आहे. नावावरूनच तुम्ही ओळखले असेल. ही रोगराईमुळे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी उत्तेजन देत असते. आरोग्य संवर्धन करण्यासाठी विशेष कार्य करते. याचे प्रधान कार्यालय कुठे आहे, तर स्वित्झर्लंड येथे आहे, जिनेवा. ठीक आहे, तर याच्यावरही प्रश्न पडलेला आहे. जिनेवा इथं WHO मुख्यालय आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर याचे प्रधान कार्यालय कुठे आहे, तर जिनेवालाच आहे. ठीक आहे, कामगाराच्या कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे काम आंतरराष्ट्रीय कामगार संघटना करत असते. त्याच्यानंतर अन्न आणि शेती विषयाची संघटना, FAO म्हणतो आपण त्याला, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे, या संघटनेचे प्रधान कार्यालय रोम येथे आहे. शेतीचे उत्पादन साठवणे, जंगलाचे संवर्धन करणे आणि मासेमारी या क्षेत्रात ते काम करते. हे विचारू शकतात, रोम या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर युनेस्को, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटना आहे ही युनेस्को. तर या संघटनेचे प्रधान कार्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. प्रश्न विचारू शकतात. संयुक्त राष्ट्राची ही संघटना राष्ट्रामध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून सहकार्य घडवून आणते. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राच्या मुलांच्यासाठीच्या आपत्कालीन निधी, युनिसेफ म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड जे आहे ते त्याला युनिसेफ म्हणतो आपण. या समितीचे कार्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे आणि ही समिती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम राबवित असते. हे चिल्ड्रन्सवरून तुमच्या लक्षात आलेलं असते. आता ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, IMF म्हणतो आपण त्याला, इंटरनॅशनल नॅशनल मॉनिटरी फंड. तर याचे जे प्रधान कार्यालय आहे ते वॉशिंग्टन या ठिकाणी आहे, जे की अमेरिकेमध्ये येते आणि सदस्य राष्ट्रांच्या व्यापारासाठी याचा वापर केला जातो. याच्यामधून जे फंड मिळते. तर संयुक्त राष्ट्राच्या कार्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणकोणते हे आहेत ते आपल्याला WTO काय करते किंवा बाकीचेही याच्यात महत्त्वाचे आहे त्यांचे कार्य वगैरे, तर ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊया मित्रांनो. ठीक आहे, की घेऊयाच व्हिडिओमध्ये. थोडंसंच राहिलेलं आहे, 1 2 3 3च पेज राहिलेले आहे, घेऊन टाकू. ठीक आहे, सोमालिया, अंगोलिया इत्यादी देशात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. राहिलं वाटतं याच्यात काही, 1 मिनिट. हां, हे राहिलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या कार्याचा आढावा. आता बघा, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, मानवी हक्क आणि मानवी कल्याणकारी कार्यात संयुक्त राष्ट्राने आजपर्यंत जागतिक समुदायात चांगले योगदान दिलेले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करण्यासाठी अनेक पातळीवर काम केले आहे. कोरिया, काझापट्टी, कंबोडिया, व्हिएतनाम, युमेन, युग्लोस्लाव्हिया, सोमालिया येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी शांती सेना पाठवलेली होती. आता संयुक्त राष्ट्रामध्ये मोठ्या राष्ट्रात, आता हे थोडंसं हे आहे आपण जे हायलाईट केलं, आधुनिक काळात आफ्रिकन आणि आशियाई राष्ट्रांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी भारत आणि जपान या 2 राष्ट्रांनी कायम सदस्यत्वासाठी दावा केला होता. तो स्वीकारला पाहिजे, कारण संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताचे मोठे योगदान आहे. भारत हे प्राथमिक सदस्य आहे. संयुक्त राष्ट्राच्या विविध समित्यावर आणि मंडळावर भारताचे प्रतिनिधित्व गेले आहेत. आता संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्क आयोग, आर्थिक, सामाजिक मंडळे इत्यादी, तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे कार्यवाहीमध्ये कोरिया, त्यानंतर सोमालिया, अंगोला इत्यादी देशात भारताचे प्रतिनिधित्व गेले आहे. आता भारतीय न्यायाधीशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयातही काम केलेले आहे, खूप जणांनी केलं. आता 21व्या शतकात जागतिक पातळीवर नवीन धोके निर्माण झालेले आहेत. कोणकोणते झाले आहेत, सायपर वगैरे आपण पाहू शकतो. खूप सारे प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यावरही आता हे करतात. आज अमेरिका ही महासत्ता असली तरी जगातील इतर राष्ट्रांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या सनदेत आज मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे. दहशतवाद ही जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका आहे आणि त्याच्यावरही काम चालू आहे. तर जागतिक व्यापार संघटना काय, WTO, ही याच्यावर हल्ला वगैरे झाला होता, तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, तर मानवाला जीवनात अनेक वस्तूंची गरज आहे, त्यामुळे या वस्तूंचा व्यापार हा मानवी जीवनाचा घटक बनला आहे.
तर आयात निर्यात जी प्रक्रिया जगातून जगभरात जी होते आपल्या देशातून आंतरराष्ट्रीय लेवलची, तर अशा प्रकारच्या व्यापारामुळे लवचिकता येण्यासाठी जागतिक पातळीवर 1 जानेवारी 1995 लक्षात ठेवा मध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. तिला जागतिक व्यापार संघटना असे म्हणतात. ठीक आहे, आता आपण गॅटविषयी पाहूया. WTO काय? 1986 ते 1994 दरम्यान सदस्य राष्ट्रांमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्यास कारणीभूत आहेत. त्यापैकी गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ड्राफ्ट हा करार आहे. हा जागतिक व्यापार संघटनेचा आधारभूत घटक बनला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना मूळ गॅट कराराचे प्रारूप आहे. उरुग्वे परिषदेच्या 1986 ते 94 सेवांतर्गत व्यापार, तक्रार निवारण क्षेत्र, बौद्धिक मालमत्तेशी संबंधित नवीन नियम बनवण्यात आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय आता हे त्याच्या संदर्भात दिलेलं आहे. गॅट करार शेती आणि कापड उद्योग यांसारख्या विभागात व्यापारासाठी चांगले व्यासपीठ तयार झाले. आता बौद्धिक आणि मालमत्ता व्यापाराच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या मोलाची भर टाकली आहे. लिखाणावरील हक्क, व्यवसायाच्या वेगवेगळ्या खुणा, विद्युत मंडळ, वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा हक्क, भौगोलिक नावे, औद्योगिक आराखडे आणि अनेक प्रकारची व्यापारी गुप्तिते यांच्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर हे गॅटमध्ये येतात. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा आधार आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचं सदस्य संख्या अजूनही 150 इतकी आहे. सभासद राष्ट्रांकडून सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. आता मंत्री परिषद काय आहे? मंत्री परिषद ही उच्च पातळीवरील निर्णय घेणारी समिती आहे मित्रांनो. ठीक आहे, 2 वर्षातून एकदा निर्णय आढावा घेण्यासाठी बोलवण्यात येते. द्विपातळीवर व्यापारविषयक यांच्या बाबतीत निर्णय घेते. महासमिती काय आहे? तर जनरल बॉडी असते. संघटनेचे व्यापारविषयक जे कामे आहे त्याच्यावरती अंमलबजावणी आणि त्याच्यावर कामं करते, पृथक्करण त्याचं ॲनालिसिस करते. वर्षातून 1 वेळा ही बैठक होते. त्याच्यानंतर मालाच्या व्यापारासंबंधी सल्ला, शेती अनुदानित निगडीत असलेल्या क्षेत्राविषयीही काम करते. त्याच्यानंतर तुम्हाला आता बौद्धिक मालमत्तेविषयी मार्गदर्शन करणारे मंडळ, भौगोलिक नावावरून उत्पादित केलेल्या माल, वेगवेगळ्या औद्योगिक उत्पादने, विद्युत मंडळ याच्यावरती काम करते आणि त्याची जे आहे ते गुपित विषयक मंडळे स्थापित करण्यात राष्ट्रांना मार्गदर्शन करते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन करणारे कौन्सिल ऑफ, त्याच्यानंतर सचिवालय याचं कार्यालय कुठं आहे? या जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे WTOचे मुख्यालय आहे जिनेवा इथं. ठीक आहे, जागतिक व्यापार संघटनेचे जिनेवा खेरीज म्हणजे जिनेवाच्या व्यतिरिक्त कुठेही शाखा नाही आहे. व्यापाराच्या संदर्भातील सर्व आमची शाखा कुठेही नाही, फक्त जिनेवा. सगळे निर्णय जे आहे ते मंत्री हे घेत असतात. जागतिक व्यापार संघटनेची कार्य काय आहेत या ठिकाणी दिलेलं आहे की व्यापाऱ्यांना चालना देणे वगैरे हे याचे प्रमुख कारणे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचे येते शार्क, दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना, ज्याला आपण शार्क म्हणतो. शार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना आहे जी डिसेंबर 1985 मध्ये स्थापन करण्यात आली. आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सामूहिकरित्या आत्मविश्वासाने काम करण्यासाठी शार्कचे सभासदत्व एकत्र आले. बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका. आता याच्यात एक ॲड झालेला आहे, कोणता झाला ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा. हे शार्कचे सभासद आहेत, हे त्याचं बोधचिन्ह आहे. नोव्हेंबर 2005 मध्ये अफगाणिस्तान दिल्लीच आहे यात समावेश झालेला आहे. या प्रादेशिक संघटनेची सदस्य संख्या 8 आहे. किती आहे? 8. शार्क परिषदेचे कार्यालय म्हणजेच काठमांडू, नेपाळ येथे आहे. त्याचे उद्दिष्ट काय तर 1977 मध्ये बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष झियाउल रहमान यांच्या प्रशासन काळात शार्कची संकल्पना स्वीकारली गेली. 70च्या दशकात शार्क परिषदेने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे ठरवले. शार्कचे सदस्य राष्ट्रांनी तयार करून मान्यता दिली. त्यानंतर प्रादेशिक संघटनेची कल्पना जी आहे ती एप्रिल 1981 मध्ये शार्क देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोलंबो येथे प्रथम बैठक झाली होती. सर्व सदस्य राष्ट्रांची समिती कोलंबो येथे 1985 मध्ये चर्चेसाठी एकत्र आली आणि परस्पर सहकार्याने करण्याच्या उद्देशाने याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात
आला आणि आता त्याचे उद्दिष्ट काय तर दक्षिण आशियातील लोकांचे राहणीमान उंचावे, त्यांची आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हे वाटावी, लोकांमध्ये प्रत्येकाला संधी मिळावी वगैरे 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 हे त्याची कार्य आहे. तर अमेरिका युरोप देश निरीक्षण म्हणून सामील होऊ इच्छितात. दक्षिण कोरियाला 2 ऑगस्ट 2006 मध्ये निरीक्षक दर्जा देण्यात आला. कोणत्या देशाला देण्यात आला तर दक्षिण कोरियाला. निरीक्षक दर्जा देण्यासंबंधी शार्क राष्ट्रांच्या सभेमध्ये संमती देण्यात आली होती. 2008 साली इराणचेही निरीक्षण दर्जासाठी विनंती केली आहे. तर याचे सचिवालय काय आहे? शार्क संघटनेच्या कार्याचे नियंत्रण करण्याची जबाबदारी सचिवालयावर असते. आंतरराष्ट्रीय संघटना शार्क संघटनेच्या सदस्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सचिवालय करते. आता शार्क संघटनेत असे विभाग शोधून काढले की ज्या विभागात सदस्य राष्ट्रांना सहकार्याची भावना वाढीस लागेल. उदाहरणार्थ दूरसंचार, पर्यटन, शेती, सांस्कृतिक सहकार्य, ग्रामीण इत्यादी. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, पण सबस्क्राईब नक्की करा. हे जे प्रश्न आहेत जसेच्या तसे आजपर्यंत पडलेले आहेत. ठीक आहे, तर हे प्रश्न पाहून घ्या तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.